मध्ये सामन्याला सुरुवात होत असताना प्रथम 6 षटकांचा सामना आहे, लक्षात घ्या. आणि सुरुवातीची 2 षटकं ही या ठिकाणी सर्कलची असते. पंच इशारा करतात, खेळाची सुरुवात होते. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. खेळाकडे आपण लक्ष देऊयात. सामन्याला सुरुवात होते. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. आणि सुरुवात आल्याबरोबर आक्रमक पद्धतीने केली गेली. चेंडू जातो सीमा पार 6 धावांसाठी. षटकारांशी श्री गणेशा केलाय पापडी या संघाने. टाळ्यांचा आवाज वाढलेला दिसतोय, कारण की या परिसरातील संघ याच मैदानावर नेहमी प्रॅक्टिस करताना दिसतो आपल्याला. आणि निश्चितच अनुभव गाठीशी आहे. प्रयत्न सुरू झालेत सुरुवातीपासून. योगेश याच्या पहिल्या चेंडूवर षटकार येतोय. फलंदाज विशाल याच्या बॅटमधून आलेला हा षटकार. विशाल आणि बा ही जोडी मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे. विशाल आणि बाबू. त्यामध्ये आणखीन एक ड्राईव्ह. चेंडू निघून होतो 4 धावांसाठी. ढोलताशा पथकाचा देखील उत्साह वाढलेला आहे, कारण की 2 मोठे फटके आलेले आहेत सुरुवातीपासून. 2 चेंडूमध्ये धावसंख्या 10 वर जाऊन पोहोचलाय. अतिशय चांगली सुरुवात बघायला मिळाल्या. बा निश्चितच चांगल्या पद्धतीने खेळ करतो आपल्या संघासाठी. 1 धाव तर मात्र नक्कीच मिळेल. जबरदस्त सुरुवात बघायला मिळाली बा याच्या बॅटमधनं. चांगलं क्रिकेट बघायला मिळते. दर्जेदार क्रिकेट या ठिकाणी आपल्याला. निश्चितच मुंबई प्रीमियर लीगच्या माध्यमातून देखील चांगला परफॉर्मन्स बा याने दाखवला होता. या मैदानामध्ये देखील चांगल्या पद्धतीने खेळी होताना दिसते. खेळमेच्या वातावरणामध्ये खेळ सुरू. डायरेक्ट अष्टन मारण्याचा प्रयत्न, लगेच बॅकअप मिळतोय. कदाचित जर बॅकिंगसाठी कोणी नसतं तर हा घातक ठरू शकला असता. डायरेक्ट अष्टन मारण्याचा प्रयत्न, फेकी खराब झाली होती. 1च धाव मिळत आहे. धावत संख्या 1 ने पुढे सरकत आहे, ती म्हणजे 12 या धावत संख्येवर. 12 रन्स ऑन द बोर्ड. पुढचा चेंडू तर मात्र क्रॉस खेळण्याचा प्रयत्न केला गेला. आधीच सपवून खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज बाळाने. 1 धाव जरूर मिळाले. धावसंख्या 1 ने 13 या धावसंख्येवर. लक्षात घ्या, टाइमपास होणार नाही याची खबरदारी जरूर घ्या. दोन्ही संघांना विनंती असेल. 6 षटकांचा सामना आहे. पुढचा चेंडू हलक्या हाताने फक्त चेंडूला कट करून खेळण्याचं काम केलं गेलंय. थर्ड मॅन क्षेत्रामध्ये वळवलाय. शॉर्ट थर्ड मॅन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता. व्यवस्थितरित्या चेंडूला कलेक्ट केलाय. 1च धाव मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे सरकत आहे, ती म्हणजेच 14 या धावसंख्येवर. षटक समाप्त झाले, ती म्हणजे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 14. एक चांगली सुरुवात निश्चित रूपाने बघायला मिळते यंग स्टार पापडी या संघाची. तर मात्र विचार करण्यास भाग पाडले गेलाय, ते म्हणजेच नवी मुंबई संघाला. पापडी या संघाने चांगला परफॉर्मन्स नक्कीच सुरुवातीपासून दाखवलाय. बाळाचं खास करून कौतुक करावं लागेल. त्याचबरोबर त्याला साथ देतो विशाल हा फलंदाज. बाबू आणि विशाल अशी जोडी मैदानामध्ये आहे. दोन्ही फलंदाजांनी चांगला खेळ केलाय. चांगली पार्टनरशिप सुरू आहे दोन्ही फलंदाजांमध्ये. धावसंख्या 14 वर जाऊन पोहोचलाय. अजूनही 5 षटक शिल्लक आहेत पहिल्या डावातील. फायनलचा सामना, अंतिम सामना
अंतिम लढत ही सुरू आहे. यंगस्टार पापडी वर्सेस ट्रायडंट नवी मुंबई या दोन्ही संघामध्ये सुरू असलेला हा सामना तुम्ही बघताय. प्रेक्षकांची चौफेर गर्दी आपल्याला बघायला मिळत आहे. प्रेक्षक देखील या सामन्याकडे लक्ष ठेवून आहेत की कशा पद्धतीने हा सामना रंगणार आहे. यावेळेस चेंडूला भिरकावून दिलाय गेलाय. चेंडू तो लॉंग ऑफ फर्स्ट क्षेत्राच्या डोक्यावरून सरळ 6 धावांसाठी उत्तुंग षटकार आणि या 6 धावेनिशी संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडताना दिसतंय. 20 धावा झालेल्या आहेत. आक्रमकता दिसली जाते या ठिकाणी, कारण की लक्षात घेतलं की सुरुवातीची 2 षटके ही पॉवर प्लेची आहे. जास्तीत जास्त या धावा या पॉवर प्लेच्या षटकामध्ये कराव्या लागतील. तोच प्रयत्न अतिशय चांगल्या पद्धतीने केला जातोय फलंदाजामार्फत. तुषार याला विचारामध्ये टाकलं जात आहे. या खेळाला तुषार क्रमांक 2चं षटक हाताळण्यासाठी येतोय. पुढचा चेंडू घेऊन तुषार बाळासाठी आता मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. अभिषेक कुठलीच चूक करत नाही, व्यवस्थितरित्या चेंडूला कलेक्ट करतोय. फलंदाज बाबू याची खेळी समाप्त. धावसंख्या 20 असताना पहिला आदरा बसतो यंगस्टार संघाला. नवीन फलंदाज खेळण्यासाठी प्रतीक मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या जर आपण बघतोय 20 धावा. अतिशय चांगला चेंडू हाताळला होता. आता मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न केला जातो. 1च धाव मिळेल. धावसंख्या 21 वर जाऊन पोहोचतोय. 3 चेंडू टाकून झालेले आहेत. अजूनही 3 चेंडू येणं बाकी आहे. चांगलं क्रिकेट आपल्याला निश्चित रूपाने या मैदानावर कालपासून बघायला मिळत आहे. कालचा दिवस तुम्ही बघितला असेल, यंगस्टर पापडी संघाचा परफॉर्मन्स अतिशय चांगला राहिला होता. या अंतिम सामन्यामध्ये देखील यंगस्टर पापडी आतापर्यंत चांगल्या पद्धतीने खेळ दर्शवताना दिसते. एकीकडे नवी मुंबई संघ देखील तितक्याच चांगल्या पद्धतीने खेळ दाखवतोय आणि या दोन्ही संघामध्ये लढत सुरू आहे. एकच धाव, जास्त काही घाई केली जात नाहीये. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. 22 या धावसंख्येवर. चेंडू टाकून झाले ते 4. अजूनही 2 चेंडू बाकी या षटकातील. पॉवर प्लेच्या षटकातील 2 चेंडू बाकी आहेत. विशाल उर्फ बाला आपल्या संघासाठी आतापर्यंत चांगलं योगदान त्याने दिलं. अगोदरच रनफूट लावून खेळण्याचा प्रयत्न सुरेख गेल्यावर पडल्यानंतर चेंडू खाली राहतोय. यष्टरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला गेलाय. निर्धाव चेंडूची समाप्ती. लगेच स्वतःला सावरलंय. जरी सुरुवातीच्या चेंडूवर मोठा फटका आला असला तरी देखील त्यानंतरची स्वतः जी गोलंदाजी आपण बघितली एकंदरीत तुषारची, चांगल्या पद्धतीने नियंत्रण मिळवलंय गोलंदाजीवर. गडी बाद केला, त्यानंतर एकेरी धावा दिलेल्या आहेत आणि त्यानंतर चेंडू निर्धाव येताना दिसलाय. पुढचा चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीने चतुराईने फक्त दिशा देण्याचं काम केलं गेलंय. 1च धाव मिळेल. म्हणजे बाळाला संघाच्या धावसंख्येमध्ये 1 ने भर पडतंय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 23 या धावसंख्येवर. षटक समाप्त झाले ते म्हणजे दुसरं. पॉवर प्लेची सुरुवातीची 2 षटकं समाप्त झाले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद. 23 अशी स्थिती यंगस्टार पापडी या संघाची. आस्किंग रन रेटचा विचार केला आपण तर 11.50 ची सरासरी प्रत्येक षटकाकडे मेंटेन केली जाते. ही सरासरी जर कायम राहिली तर निश्चित रूपाने 65च्या घरामध्ये ही धावसंख्या जाऊन पोहोचेल. मात्र प्रयत्न होणं गरजेचं आहे. बघूया काय घडतंय, काय बिघडतंय ही येणारी वेळेत सांगणार आहे. अजूनही पहिल्या डावातील 4 षटकं शिल्लक आहेत. थोडीशी घाई जरूर करा, कारण की विनंती असेल तुम्हाला. आयोजक देखील या ठिकाणी सांगतायत जबरदस्त क्रिकेट. कालचा दिवस तुम्ही बघितला, आजचा दिवस देखील बघितला. कालच्या दिवसामध्ये एकूण मैदान क्रमांक 1 आणि 2चा विचार करता एकूण कालच्या दिवसामध्ये 16 संघ खेळलेत. आजच्या दिवसामध्ये एकूण 8 संघ आपण बघितलेत. असे एकूण 24 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. कुठलीच चूक केली जात नाही. अप्रतिम झेलची 4 पाने फलंदाज बाद होतोय. बाळाची खेळी समाप्त होत आहे. धावसंख्या 23 असताना दुसरा गडी बाद होतोय पापडी संघाचा.
आशिष ने आल्याबरोबर एक चांगली सुरुवात करून दिली आपल्या संघासाठी. दोन महत्वपूर्ण फलंदाज बाद नवीन फलंदाज खेळण्यासाठी राहुल मैदानाच्या आतमध्ये. प्रतीककडे राहुल अशी जोडी जमली जाते. चला सुरुवातीचे दोन सलामीवीरांना तंबूचा रस्ता दाखवल्यानंतर निश्चितच चांगली स्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय गोलंदाजामार्फत. कारण की पहिलं षटक योगेश, दुसरे षटक तुषार, तिसरे षटक आशिष मार्फत आपल्याला बघायला मिळत आहे. थोडीशी घाई जरूर करा दोन्ही संघांना मी विनंती करतोय. पुढचा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला भिरकावून देतो. चेंडू ते सीमा पार, 6 धावा. प्रत्येक घरात त्याच्या बॅटबंद आणला उत्तुंग षटकार आणि या षटकाराने संघाच्या धावसंख्येला वेग मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 29 या धावसंख्येवर. एकोणतीस धावा झालेल्या आहेत धावफलकावर. आशिष पुढचा चेंडू तर मात्र मोठा फटका करण्याचा प्रयत्न मात्र मिस टाइम झालेला आहे. एक झेल सुटतोय, जीवनदान मिळते प्रतीकला. एक धाव तर मात्र कंप्लीट झालं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, या दोन धावेनिशी मात्र वन शॉटचा देखील इशारा होता. केवळ एकच धाव ही येईल. या एक धावेनिशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचत आहे 30 या धावसंख्येवर. मान्यवर मंडळी देखील या ठिकाणी दाखल होत आहेत. सर्व पाहुण्यांचं लायन्स क्लबच्या वतीने हार्दिक स्वागत. मान्य श्री विजनेकर साहेब या ठिकाणी दाखल झालेले आहेत. त्यांचं आम्ही ठिकाणी हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय. सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. अतिशय चांगल्या पद्धतीने खेळ सुरू आहे मैदानावर. यावेळेचा चेंडू जास्त ऑफ स्टंपच्या बाहेर निघतोय. पंच दर्शवतात की हा वाईड चेंडू आहे. अतिरिक्त धाव मिळते. धावसंख्या 31 वर जाऊन पोहोचलाय. 31 रन्स ऑन द बोर्ड. 3 चेंडू टाकून झालेत गोलंदाज आशिष याचे. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. आशिष पुढचा चेंडू घेऊन शॉर्ट पिच डिलिव्हरी, अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न. अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळणी केली जाते. समोरच्या फलंदाजाला कशा पद्धतीने रोखायचं आहे हे निश्चितच आशिषाला चांगलंच माहिती आहे आणि तेच काम केलं जात आहे. अजूनही एक गोलंदाजीचं प्रदर्शन बघायला मिळत आहे. बॅक टू बॅक चेंडू निर्धाव येताना दिसत आहेत आपल्याला. 2 महत्वपूर्ण चेंडू निर्धाव आलेले आहेत आणि ज्या गतीने सुरुवात आपण बघत होतो, धावा वाढत होत्या, धावसंख्येला नक्कीच रोख लावला गेलाय गोलंदाज आशिष मार्फत. अजूनही एक चेंडू येणं बाकी आहे तिसऱ्या षटकातील 6 षटकांचा सामना असताना. पुढचा चेंडू आशिष. पुढचा चेंडू प्रतीकसाठी. अतिशय चांगला चेंडू. तणकेने चेंडू निर्धाव स्वरूपामध्ये निघून जातोय. षटक समाप्त होतोय ते म्हणजेच 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येकडे नजर टाकली तर धावा झाल्या त्या म्हणजेच एकूणच 31 धावा धावफलकावर लागलेल्या दिसतात आपल्याला. 3 षटकाच्या समाप्तीनंतरची ही स्थिती आपण बघतोय.
सुरुवातीला असं वाटलं होतं की बघा पहिल्या षटकामध्ये धावसंख्या 14 होती, दुसरं षटक संपल्यानंतर धावसंख्या 23 वर गेली, तिसरं षटक संपल्यानंतर धावसंख्या 31 वर येताना दिसलाय. हा जो धावसंख्येचा जो आलेख आहे तो वाढणं गरजेचं होतं, मात्र तसं काही चित्र दिसलं नाहीये. 14 वरून 15 असं काही घडलेलं नाहीये. सुरुवातीला 14 होती, त्यानंतर 11.50 वर आली आणि आत्ताची स्थिती तुम्ही बघताय ती 10.33 च्या घरामध्ये ही धावसंख्येचा जो रन रेट तुम्हाला बघायला मिळतोय. अजूनही 3 षटकं शिल्लक आहेत, सामना अजूनही संपले नाही, लक्षात घ्या. तर 3 षटकं शिल्लक आहेत, 18 चेंडू आहेत. या 18 चेंडूमध्ये अजूनही जर निश्चितच 30 ते 35 धावा जर अजूनही आल्या तर एक चांगली धावसंख्या निश्चित रूपाने उभारली जाऊ शकेल. प्रयत्न होणं गरजेचं आहे. षटकाला सुरुवात केलाय, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न निश्चित झालाय. आशिष अभिजित त्या ठिकाणी आहे, कुठलीच चूक केली जात नाहीये. आणखीन एक महत्वपूर्ण फलंदाज बाद होतोय संघ. तर संघाची धावसंख्या जाऊन आपण बघतोय 31 धावसंख्या असताना आणखीन एक महत्वपूर्ण फलंदाज बाद झालाय, तो म्हणजेच राहुल याची खेळी समाप्त होताना दिसत आहे. एक धाव निश्चित रूपाने या ठिकाणी पूर्ण होत आहे. नवीन फलंदाज निलेश मैदानामध्ये गेलाय. धावसंख्या 32 धावा झालेल्या आहेत. 2 चेंडू टाकून झालेत. गोलंदाज तुषार, चौथं षटक मार्गस्थ आहे. तुषार, पुढचा चेंडू निलेश साठी. निलेशाचा प्रयत्न बघूया, गडी बाद होण्याची शक्यता आहे आणि होय, कुठलीच चूक केली गेली नाही आहे क्षेत्ररक्षक मंदार याच्याकडनं. अप्रतिम झेल. निलेशाला देखील लवकरच तंबूचा रस्ता पकडावा लागतोय. संघाची धावसंख्या स्थिरावली होती म्हणजे 32 या धावसंख्येवर. धावसंख्या 32 धावा झाले. अतिशय चांगल्या पद्धतीने चेंडूला खेळून काढला गेला. एकच धाव मिळेल. यावेळेस संत पद्धतीने घेण्याचं काम केलं गेलंय, कारण की 2 महत्वपूर्ण धक्के बसलेले आहेत, ते म्हणजे पापडी संघाला, आणि त्या धक्क्यातून थोडंसं सावरणं गरजेचं आहे. आणि तेच काम सध्या तरी प्रतीक करताना दिसतो, कारण की तुषार हा जास्त हवी होताना दिसला आपल्याला. 2 महत्वपूर्ण फलंदाज बाद केलेत. याआधी आपण बघितला राहुल बाद होताना दिसला, त्यानंतर निलेश बाद झालाय आणि नवीन फलंदाज ऑडी मैदानाच्या आतमध्ये गेलाय. ऑडी आणि प्रतीक कशी जोडी जमली जात आहे, बघूया कितपर्यंत ही जोड बजल मारून देते आपल्या संघाला. सध्याची स्थिती आपण बघितली, धावसंख्या 33 धावा झालेल्या आहेत धावफलकावर. सगळीकडे शांतता पसरली. कशा पद्धतीने हा सामना पुढे जाईल. अतिशय चांगला चेंडू, मात्र यष्टीक्षकाला देखील गुंगार चेंडू यष्ट्यांच्या मागे गेलाय. 22 स्वरूपामध्ये 1 धाव मिळत आहे. धावसंख्या 1 ने 34 वर जाऊन पोहोचलाय. अजूनही 1 चेंडू येणं बाकी आहे या षटकातील. 4थ्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन प्रतीक साठे. धावसंख्येला निश्चित रूपाने रोखलं गेलाय. सुरेख गोलंदाजी, प्रतीकला जागेवरच थांबवून ठेवलं गेलाय. जरी एक षटकार त्याच्या बॅटमधनं आला असला तरी देखील जागेवरच ठेवण्याचं काम प्रतीकला केलं गेलंय गोलंदाजांमार्फत. संघाची धावसंख्या आपण बघतोय 4 षटकं संपलेले आहेत. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धावफलकावर, त्या म्हणजेच 34 धावा. अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे.
थोडीशी घाई करा, लक्षात घ्या. तर मात्र अतिशय चांगला ड्राईव्ह आहे. ऑडी या वेळा टीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्र क्लिअर करतोय. 4 धावा येत आहेत. खूप वेळानंतर धाव संख्या आपल्याला वाढताना दिसेल. ऑडियाच्या बॅटमध्ये आलेला हा चौकार आणि या चौकारण्याशी धाव संख्या 38 वर जाऊन पोहोचत आहे. अशाच पद्धतीने फटकेबाजी होणं गरजेचं आहे आणि तेच काम या क्षणाला करावं लागेल. कारण की 4 षटकामध्ये आपण बघितलं केवळ 34 धावांपर्यंत मजल मारता आली होती आणि आता चौकार आल्यानंतर धावसंख्येला चांगला आकार मिळतोय. पुढचा चेंडू त्या मात्र आधीच बघितलं चेंडूला पंच बघताय जास्त बाहेर जाणारा चेंडू आहे. उसळी घेणारा चेंडू होता बघितलं आणि त्यानंतर वाईट चेंडू घोषित केला. अतिरिक्त धावसंख्या 39 वर जाऊन पोहोचलाय. गोलंदाजी मार्किंगला आशिष. 39 धावा झालेल्या आहेत. पुरा आशिष मात्र शरीरापासून दूर करण्याचा प्रयत्न जागे जास्त चेंडूला बाहेर ठेवतोय. पंच दाखवत आहेत की आणखीन एक अवांतर धाव या ठिकाणी स्कोरबोर्ड येताना दिसतंय आपल्याला. संघाची धावसंख्या 40 वर जाऊन पोहोचलाय. धावसंख्या 40 धावा झालेल्या आहेत धावफलकावर. पुढचा चेंडू आशिष. सुरेख डिलिव्हरी. आता मात्र लाईन ऑन लेंथ चेंडू हाताळला गेलाय. अशाच पद्धतीची गोलंदाजी एकंदरीत करायची आहे म्हणजे गोलंदाज आशिषला. चांगली सुरुवात. पुन्हा एकदा 2 चेंडू आपण बघितला अवांतर सोडले आणि त्यानंतर लगेच स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला गेलाय. नियंत्रित गोलंदाजी होणं अपेक्षित आहे आणि तेच काम केलं जातंय की नाही. त्यावेळेचा चेंडू हवेमध्ये झेल होण्याची शक्यता. क्षेत्ररक्षक तैनात आहे. कुठलीच चूक केली जात नाही. अप्रतिम झेल. ऑडियाची खेळी समाप्त. धावसंख्या 40 वर स्थिरावली जात आहे. ऑडी बांधून तंबूत परततोय त्याची जागा भरून काढण्यासाठी. मैदानामध्ये बबन. अतिशय चांगल्या पद्धतीने चेंडू घेऊन काढला गेला. एकच धाव मिळेल सध्या तरी मोठे फटके आपल्याला बघायला मिळत नाही आहेत. शांत पद्धतीने खेळ सुरू आहे. एकीकडे गडी बाद होत आहेत, एकीकडे चौकार लागतोय. असं चित्र आपण मैदानावर नुकतंच बघितलेलं आहे. स्ट्राईक ती बबन गडे. अतिशय चांगल्या पद्धतीने मात्र बघूया गडी बाद होतोय. हलक्या हाताने फक्त खेळण्याचा प्रयत्न. चांगली गोलंदाजी. धावसंख्या 41 धावा.
तर मात्र एकीकडे आपण बघतोय गडी बाद होण्याचा क्रम निश्चितच आपल्याला बघायला मिळतोय. चांगली गोलंदाजी बघायला मिळाल्या आशिष याचे. सुरेख गोलंदाजी पूर्णपणे रोखला गेलाय पापडी संघाला. जी सुरुवात आपण बघितली मात्र तदनंतरची स्थिती आपण बघतोय पडझड होताना दिसले आपल्याला. एका मागोमाग एक खेळाडू या ठिकाणी फक्त हजेरी लावून येण्याचं काम करतायत मैदानावर. धावसंख्या स्थिरावल्या 41 या धावसंख्येवर. आशिष याने चांगली गोलंदाजी केली. तब्बल 3 गडी या षटकामध्ये बाद होताना दिसले आपल्याला. शेवटचं षटक हाताळण्यासाठी कुठला गोलंदाज येतोय. 5 षटक समाप्त झाले. धावसंख्या 41 वर. थोडीशी घाई जरूर करा. अजूनही एक डाव बाकी आहे. यानंतर एक षटक या पहिल्या डावातील शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज कल्पेश गोलंदाजी मार्किंगला येतोय. प्रसाद आणि प्रतीक मात्र अतिशय चांगला चेंडूच्या हाताने सुरुवात बघा कल्पेशाची देखील चांगली होताना दिसतंय. आता नक्कीच गोलंदाजाचा आत्मविश्वास या ठिकाणी वाढलेला दिसतोय. सुरुवातीची 2 षटकं आपण बघितली पॉवर प्लेच्या षटकामध्ये ज्या गतीनं धावा आल्या आणि त्यानंतर तिसरं, चौथं आणि 5वं या 3 षटकामध्ये आपण बघितलं पूर्णपणे धावसंख्येला रोखलं गेलं गोलंदाजामार्फत आणि धावसंख्या पूर्णपणे स्थिरावलेली दिसली आपल्याला. यावेळेचा चेंडू हवेमध्ये 2 ते 3 षटक धावतोय. चेंडूपर्यंत प्रयत्न जरूर केला गेलाय. अतिशय चांगला झेलचितच्या रूपाने आणखीन एक गडी बाद होतोय. नवीन फलंदाज गणेश मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. धावसंख्या 41 धावा झालेल्या आहेत. घाई करा, लक्षात घ्या. अतिशय चांगल्या चेंडूच्या हाताळणी पूर्णपणे रोखण्याचं काम केलं जात आहे. चांगली गोलंदाजी बघायला मिळत आहे. 3 चेंडू कल्पेशाचे टाकून झालेले आहेत. अजूनही 3 चेंडू येणं बाकी आहे. सुरुवातीला असं वाटलं होतं की 60 पेक्षाही जास्त धावा येतील मात्र एका मागोमाग एक गडी बाद झाल्यानंतर स्थिती पूर्णपणे बदललेली दिसते आपल्याला या पहिल्या डावामध्ये. अंतिम सामना सुरू. आता जे प्रेक्षक वर्ग आले त्यांच्या माहितीसाठी फायनलचा सामना यंगस्टर पापडी आणि नवी मुंबई या दोन्ही संघामध्ये सुरू आहे. एक धाव तर मात्र नक्कीच मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिलाय आणि दुसरी धाव वेगाने पूर्ण होत आहे आणि दुसरी धाव घेताना फलंदाज गणेश धावबादच्या रूपाने बाद होऊन तंबूत परततोय. धावसंख्या 42 धावा झालेल्या आहेत. अजून 2 चेंडू शिल्लक आहेत या डावातील. क्रॉस पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न बघा किती चतुराई दाखवली आहे गोलंदाजाने. चांगली गोलंदाजी कुठल्याही पद्धतीने मुभा दिली गेली नाहीये मोठे फटके खेळण्याची. निर्धाव चेंडू निघून जातोय. अजूनही 1 चेंडू शिल्लक. लास्ट गो या डावातील शेवटचा चेंडू घेऊन येतोय समोर फलंदाज प्रसादसाठी.
आता वरती शेवटचा चेंडू, अतिशय चांगल्या पद्धतीने चेंडूच्या हाताने निर्धाव चेंडू, चांगले षटकाच्या हाताने बघायला मिळाले. धावत संख्या जर आपण बघितली, धावा झाले धावफलकावर 42 धावांपर्यंत मजल मारता आली आहे 6 षटकामध्ये आणि विजयासाठी 43 धावांचं लक्ष सामोरं ठेवण्यात आलं. ते म्हणजे नवी मुंबई या संघासमोर. आज नवी मुंबई संघाचं काय विशेष गोष्ट बघायला मिळालंय. आज जितके सामने नवी मुंबई संघ खेळलेला आहे तर प्रथम क्षेत्ररक्षण केलेला आहे आणि तदनंतर धावसंख्या चेस होताना दिसलेल्या आहे. या अंतिम सामन्यामध्ये नेमकं काय घडतंय, काय घडामोडी घडताय त्याचं धावतं विवरण पोहोचवण्यासाठी मी मायक्रोफोनवर आमंत्रित करतोय आमचे सहकारी मित्र झहीर यांना. धन्यवाद कल्पेश भोईर साहेब. नक्कीच सुंदर सा सामना ग्रैंड फाइनल अपन पाते. चलिए एक बड़ा मुकाबला इस मैदान पर 43 रनों का लक्ष्य वो पूरा करना है न्यू मुंबई 11 टीम को. यंगस्टर पापड़ी ने पहले बल्लेबाजी की और दर्शक आप देख रहे हैं इस मंच पर लाजवाब दर्शकों का मेला. इस मैदान पर लायंस क्लब आयोजित बहु क्रिकेट सामने आयोजक आपल्याला पाहायला भेटतोय. लायंस क्लब इंटरनॅशनल लायंस वसई AIRD कमिटी आयोजित या बहु क्रिकेट सामन्याचा आयोजक आपल्याला पाहायला भेटतोय. ज्याने यंगस्टर पापड़ी यानी या बहु क्रिकेट सामने 4 चांद लावले. 4 चांद लगते हुए इस टूर्नामेंट को बड़ा टूर्नामेंट का आगाज इस मैदान पर देखने को मिलता हुआ. चला नवीन चेंडू हातमध्ये देत आहे आमचे असगर आणि तसं आपण पाहतो सुभाष यांचं पण आगमन होतोय. त्यांचा मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन. नक्कीच पापडीतील एक नावाजलेले असे गोलंदाज फलंदाज आपण पाहतो तर सुभाष आणि तसं असगर यांचं पण मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आपल्याला पाहायला भेटतोय. नक्कीच एक मोठा सामना यंगस्टर पापडी न्यू मुंबई. सलामी जोडी मैदानात जाते आपण पाहतोय. अभिषेक आंगळे ज्याने खूप चांगला खेळ केला आणि नक्कीच एक चांगला खेळ आपल्या डोळ्यासमोर कुठला गेला तोच फलंदाज मैदानात दाखल होतोय. 43 धावांचं आव्हान येणार 36 चेंडूमध्ये. पाहूया सामना कशा पद्धतीने थांबवला जाईल गोलंदाजच्या वतीने का फलंदाजी चांगली होईल. थोडी घाई करायची दोन्ही संघाला विनंती करतो. एक चांगला सामना आपल्या डोळ्यासमोर मंचावर उपस्थित आलेले तमाम आमचे पाहुणे त्यांचा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. हॅलो हॅलो. अंतिम सामना झाल्यानंतर बक्षीस समारंभ गणपतराव सभागृह समोर आपला आहे तिथे होणार आहे. मी प्रेक्षकांना विनंती करतो की तुम्ही कालपासून जी काही इथे मजा बघितली खेळाची तर आपले ज्यांना बक्षीसं मिळणार आहेत त्यांना उत्तेजन देण्यासाठी प्रेक्षकांनी गणपतराव सभागृहामध्ये जमायचं आहे. तिकडे चहा पाणी होणार आहे आणि तिकडेही आपल्याला एक आनंद मिळणार आहे. आपण ज्यांना बक्षीसं मिळाले आहेत त्यांना उत्तेजन देऊया. इथे जे ज्यांच्या हस्ते बक्षीसं देणार आहेत इथे चीफ गेस्ट आलेले आहेत. पीडीजी उदय कुमार विजनेकर साहेब, त्याचप्रमाणे पीडीजी प्रशांत पाटील साहेब हे लायन्स क्लबचे उच्च पदस्थ आपल्या समोर इकडे आहेत. त्यांच्या हस्ते बक्षीस समारंभ होणार आहे. चला पहिला चेंडू निलेशांत आपण पाहणार होता. ओ सुंदर सा चेंडू टप्पा म्हणलं तर थोडासा बाहेर निघतो कट होतो चेंडू आणि एकशे आपण हाताने मध्ये चेंडूची थांबता होते. आपण पाहतोय सामना चुरतीचा होईल. प्रेक्षकांनो बायदी साड़ी आलेले पाहुण्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तमाम मंच पर मेहमानों का दिल के गहराई से इस्तकबाल. लायन्स क्लब आयोजित या बहु क्रिकेट सामन्याचा आयोजक आपण 2 दिवस पाहतोय. शेवटचा सामना आणि शेवटची विनिंग आपण पाहतोय. 43 धावांचं आव्हान न्यू मुंबई 11 या संघासमोर ठेवला. यंगस्टर पापडी 11 या संघाने एक मोठा सामना आपल्या डोळ्यासमोर कुठला जातोय. तमाम आलेल्या क्रिकेट रसिकांचा प्रेक्षकांचा आलेल्या पाहुण्यांचा मनपूर्वक एकदा परत हार्दिक हार्दिक स्वागत. या सहची मजा मैदान वसईच्या वेशमध्ये आपण पाहतोय. चलिए बड़ा मुकाबला है. पहली गेंद डॉट देखने को मिली. मंदार खेलने चाह रहे थे, बैट और गेंद का कोई संबंध नहीं कर पाया. गेंद विकेट कीपर के दस्ताने में. अगली गेंद खेलने को तैयार नीलेश की. मंदार एक अच्छे बल्लेबाज. और बेहतरीन गेंद थी, हकों से खेला. गेंद जाती हुई शॉट थर्ड मैन पर. खिलाड़ी वहां पर तैनात थे. 1 रन रोकने में नाकाम. 1 रन के साथ मंदार ने अपना खाता खोला. टीम को पहुंचाया 1 रनों पर. आज लाजवाब एफर्ट देखने को मिले अभिषेक अंगनी के द्वारा. लाजवाब फील्डिंग देखने को मिली. लाजवाब बल्लेबाजी, लाजवाब एफर्ट इस मैदान पर देखने को मिले अभिषेक अंगनी के द्वारा. मगर देखना होगा इस मैदान पर कौन से अंदाज में बल्लेबाजी का नजारा अब पेश किया जाएगा. नीलेश की अगली गेंद खेलने को तैयार अभिषेक अंगनी.
ओ बेहतरीन शॉट, गेंद कोयडाले को चकमा देकर लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के बाद 4 रनों के लिए फरार। अभिषेक के बैट से निकलता हुआ कर चौका। ये पावर प्ले का ओवर है, मगर क्या इस मैदान पर पावर दिखाते हुए अभिषेक मंदार ने देखा कि आइन टाइम पर हमारा बल्ले का बल्ला चल रहा है, टीम के बल्लेबाजी को जरूरत है, वो वहां पर स्ट्राइक पर रोटेट करते हुए अभिषेक को स्ट्राइक देते हुए अगली गेंद खेलने के तैयार अभिषेक अंग ने। और एक बड़ा शॉट आउट साइड मिड विकेट के क्षेत्र में, जब तक खिलाड़ी उस गेंद को कलेक्ट कर पाएंगे गेंद निकल जाएगी बाउंड्री लाइन के बाहर। लाजवाब चौका आता हुआ इस मैदान पर बेहतरीन अंदाज में गेंद सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए फरार। बैक टू बैक दूसरा चौका आता हुआ अभिषेक अंग ने फायर। धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या डाऊन होती थी 9 या धावसंख्या 43 धावांत आव्हान। 1 लाख रुपए की इनामों की राशि किसके पक्ष में जाएगी, आने वाला समय तय करेगा इस मैदान पर। 50,000 रुपए किसके हाथ में होंगे, लाजवाब ट्रॉफी किसके हाथ में होगी। लाजवाब मुकाबले इस मैदान पर चलते हुए शाम का समय इस मैदान पर ग्रैंड फाइनल लायन्स ट्रॉफी क्रिकेट टूर्नामेंट आयोजित भव्य क्रिकेट सामने आयोजक आपल्याला पाहायला भेटते। लाजवाब ट्रॉफी इस मैदान पर 1 लाख रुपए की नकद इनामों की राशि और जरूर प्राइज डिस्ट्रीब्यूशन आपका देखा अपने मंच पर होगा। अगली गेंद अभिषेक अंग ने खिलाते हुए और बेहतरीन अंदाज में खेला, वहां पर अनितेक भी क्वीट हो गए और गेंद ठंडबान मानी लेने के बाद बैक टू बैक तीसरा चौका आता हुआ अभिषेक अंग ने इधर फायर होते हुए लाजवाब चौके की बरसात होती हुई मैदान पर। लाजवाब खेल इस मैदान पर खेलता हुआ अभिषेक अंग ने आपने आज जलवा दिखाया। बांद्रा का एक बेहतरीन बल्लेबाज इस मैदान पर वसई पर आकर अपने जलवे को दिखाया। मैंने पहले कहा था कल मुंबई के तमाम सितारे इस मैदान पर आकर अपना खेल जलवा दिखाएंगे, वो जलवा हमारे तमाम दर्शकों को देखने को मिलता हुआ। अगली गेंद अभिषेक अंग के लिए फुल टॉस, गेंद थी बराबर टाइमिंग नहीं कर रहा है, गेंद हवा में, कोई खिलाड़ी वहां पर तैनात है, गेंद आगे गिरती हुई 1 रन में नाकाम। 1 रन के साथ स्कोर में बढ़ती स्कोर जा पहुंचता हुआ इस मैदान पर 14 रनों पर 1 ओवर की समाप्ति के बाद जो वहां पर यंगस्टार ने शुरुआत की थी वहां पर न्यू मुंबई ने भी वही शुरुआत की है। बिना कोई नुकसान के 14 रन बने थे और अब यहां पर न्यू मुंबई के भी 14 रन बनते हुए लाजवाब बल्लेबाजी का नजारा पेश होता हुआ। मगर आने वाली गेंदें रहेगी इस मैदान पर 30 और रन आने बाकी रहेंगे इस मैदान पर अभी भी 29। बड़ा मुकाबला इस मैदान पर चलता हुआ देखना होगा ये मैच किसके पक्ष में जाएगा। 30 चेंडू 29 धावा, दोनों संघाला हार्दिक शुभेच्छा, दोनों टीमों का हार्दिक बधाई। बड़ा मुकाबला इस मैदान पर चलता हुआ। यंगस्टर की बल्लेबाजों की बात की जाए तो पहले 2 ओवर में बेहतरीन अंदाज में बल्लेबाजी हो रही थी, जैसे विकेट गिरे 12 का उसके बाद तू चल में आया, ऐसी कहानी हमें देखने को मिली और रन संख्या 40 से 42 पर टीम सबटी में नजर आई इस मैदान पर। अब आने वाले तमाम 29 गेंदे और 29 रनों की जरूरत रहेगी मुकाबला जीतने के लिए इस मैदान पर। न्यू मुंबई 11 टीम के लिए एक बड़ा मुकाबला इस मैदान पर, चारों तरफ से दर्शक इस मैच का लुत्फ उठाते हुए और वाकई में दर्शकों ने इस टूर्नामेंट की शोभा बढ़ाई है। मैं एक बार तमाम हमारे कमेटी मेंबर से भी विनती करूंगा कि ये दर्शक आप देख रहे हैं लाजवाब आपके मोहब्बत में, आपके प्यार में इस मैदान पर इस मैच का लुत्फ उठाते हुए और वाकई में लाजवाब मुकाबला इस मैदान पर चलता हुआ है। और बेहतरीन शॉट पॉइंट के सर के ऊपर से, कोई मौका नहीं खिलाड़ी के पास, गेंद बॉडी लाइन के बाहर 4 रनों के फरार। न्यू मुंबई इस मैदान पर लाजवाब बल्लेबाजी अभिषेक अंग ने लाजवाब मुकाबले इस मैदान पर चलते हुए ग्रैंड फाइनल में चौका आता हुआ अभिषेक अंग ने इधर फायर होते हुए लाजवाब बल्लेबाजी का नजारा पेश होता हुआ। फुल टॉस, गेंद थी, गेंद को मोड़ा है, गेंद इसका लेग बॉडी लाइन के बाहर 4 रन के लिए ऑन साइड पर। लाजवाब 5वां चौका अभिषेक के बैट से इस मैदान पर आता हुआ। क्या बल्लेबाजी का नजारा पेश किया इस मैदान पर अभिषेक अंग ने। गेंदबाजों को आज इस मैदान पर सी मारिका दिखा दी अभिषेक अंग ने। लाजवाब एफर्ट देखने को मिले थे फील्डिंग के टाइम पर, बल्लेबाजी में भी जलवा दिखाया। आज अभिषेक का दिन है, लाजवाब बल्लेबाजी इस मैदान पर अभिषेक के द्वारा देखने को मिलती हुई। अच्छे अच्छे गेंदबाजों को सीमा रेखा दिखाई अभिषेक अंग ने लाजवाब बल्लेबाजी का नजारा पेश करते हुए। ओहो बेहतरीन गेंद थी, देखिए सीधे उंगली से घी निकल रहा था, उल्टी उंगली करने गए, वहां पर गेंद डॉट देखने को मिली। यहां पर अभिषेक अंग द्वारा इसको अपनी जगह पे रुका हुआ इस मैदान पर 22 रनों पर
लाजवाब बल्लेबाजी हो रही है इस मैदान पर। अभी भी इस मैदान पर 21 रनों की जरूरत रहेगी। मुकाबला बेहतरीन होने जाएगा। 1-2 गेंद में विकेट आएगी तो मैच में बनाने का मौका मिलेगा यंगस्टा पापड़ी के गेंदबाजों को, मगर गेंदबाजी वैसी करनी होगी, मेहनत करनी होगी, पसीना गंवाना होगा। मेहनत करने वाले को ऊपर वाला सब कुछ देकर जाता है, मगर मेहनत होगी तो सब कुछ मिल जाएगा। देखना होगा 1 लाख इनामों की राशि किसके पक्ष में जाएगी। फुल टॉस गेंद थी, यहां पर मौका दिया, गेंद सीमा रेखा के बाहर, 6 रनों के लिए फरार। अभिषेक आंगने इस बाहर होते हुए लाजवाब सिक्सर आता हुआ अभिषेक आंगने। क्या बल्लेबाजी इस मैदान पर, गेंदबाज ने दिया मौका, बल्लेबाज ने गजर दिया छक्का इस मैदान पर। रन संख्या जा पहुंची 28, 28 रनों पर। यह भी ग्रैंड फाइनल है, हम चाहते थे कि बेहतरीन होगा, मगर वन साइड ग्रैंड फाइनल हमें देखने को मिलता हुआ इस मैदान पर। चले यहां पर जो मुकाबले हमने चाहे थे वैसे मुकाबले हमने ना सेमीफाइनल में देखे ना हमने फाइनल में, मगर यह भी मुकाबला बाकी है, बैच पर बाकी है मेरे दोस्त। लाजवाब मुकाबला इस मैदान पर होगा, मगर गेंदबाजी वैसी करनी होगी। प्रसाद की गेंदबाजी थोड़ा सी खराब है। विकास राव सर जी का आगमन होता हुआ उनका भी दिल के गहराई से इस्तकबाल और स्वागत रहेगा ग्रैंड फाइनल में। लाजवाब मेहनत की इस विकेट पर, इस मैदान पर तमाम खिलाड़ियों को उत्साहन दिया विकास राव सर जी ने, उनका भी दिल के गहराई से इस्तकबाल और स्वागत। अभिषेक अंगने के लिए अगली गेंद आती हुई, कदमों का इस्तेमाल, गेंद हवा में है, बाला उसके आज गेंद मगर रोकने में नाकाम रहेंगे या रोक पाएंगे गेंद को। लाजवाब फील्डिंग, गेंद सीमा रेखा के बाहर, 4 रनों के लिए फरार। चौका आता हुआ, चले गेंद को लेकर बाउंड्री लाइन के बाहर चले गए बाला और चौके के साथ स्कोर में बढ़ोतरी। इसको जाप होता हुआ डैडी टू 32 रनों पर 11 रनों की जरूरत है। अभिषेक अंगने की बात की जाए तो इस मैदान पर क्या चौके लगते हैं, 6 चौके इस मैदान पर लगे, एक सिक्सर, 9 चेंडू आणि 31 धावा। जोरदार टाळ्या होऊन द्या अभिषेक साठी। नक्कीच एक चांगला खेळ आपल्या संघासमोर दाखवतोय। वसई चिमाजी आपल्या मैदानात 9 चेंडूच्या समोर गेला, 31 धावा खोडल्या, त्यामध्ये 6 चौकार, 1 षटकार, 1 सिंगलच्या मदताने सुंदर अशी फलंदाजी अभिषेक अंगणे यांच्या मार्फत आपल्याला पाहायला भेटते। कमिटी मेंबर, तमाम दर्शक, दोन्ही संघाचा खेळ आवडला असेल तर प्लीज एकदा टाळ्या वाजवा। अभिषेक अंगणेचा खेळ आवडला असेल तर टाळ्या वाजवा। नक्कीच एक चांगला खेळ आपल्या समोर कुठला जातोय अभिषेक आंगणेच्या मतीने। आपण पाहूया येणाऱ्या आधुनिक 24 चेंडूचा खेळ बाकी आणि 11 धावांची गरज न्यू मुंबई 11 संघाला। पुढचा चेंडू शॉर्ट चेंडूचा कट केला जातोय, चेंडू जातोय थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये, गणेश काकड त्यापर्यंत धावत चेंडूला थांबवतील, चेंडू निघून जाईल तो 4 धावांसाठी। या चौकार येतोय आणि एक तर्फा हा सामना आपल्या डोळ्यासमोर निघून जातोय। यंगस्टर पापडे वर्सेस टायगर रेड मुंबई न्यू मुंबई आपण पाहतोय आणि नक्की हा सामना 7 धावांची गरज ग्रँड फायनल आपण पाहतोय। तमाम आलेल्या क्रिकेट रसिकांचं, प्रेक्षकांचं, पाहुण्यांचं मनपूर्वक एकदा परत हार्दिक स्वागत। आणि यंगशा पापडी ज्याने आपल्याला या टुर्नामेंटसाठी जे सहकार्य केलं, तमाम क्रिकेट रसिकांचं पण मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि तमाम 24 संघांनी या सामन्यामध्ये सहभागी झाले त्यांचं पण मनपूर्वक हार्दिक स्वागत। पुढचा चेंडू, सुंदरसा चेंडू, टप्पा मारल्यानंतर थोडासा बाहेर निघतो, बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होतो, मंदार यांचा चेंडू आणि बॅटचा संमत होत नाही, चेंडू निघून जातो तर 100 हातामध्ये निर्धाव चेंडूची सामता होते। गेंदे आने बाकी है, 22 रन आने बाकी है, 7 एक तरफा ये मुकाबला इस मैदान पर, सलामी जोड़ी मैदान पर देखने को मिलती हुई। ओ बेहतरीन गेंद थी, देखिए अच्छी गेंद को सम्मान दे रहे हैं और बुरी गेंद को सीमा रेखा दिखा रहे हैं। दोनों बल्लेबाजों के पास उतनी क्षमता, ताकत, सब कुछ है, उसके बाद अच्छी गेंद को सम्मान देना ये बहुत ही बड़े खिलाड़ियों के साथ जानते भी है कि अच्छी गेंद को सम्मान दिया जाएगा तो हम बच भी जाएंगे, वरना विकेट हमारा प्रबंध हो जाएगा। लाजवाब गेंदबाजी ये छोटे कद के गेंदबाज अनिकेत द्वारा इस मैदान पर देखने को मिलते हुए। अगली गेंद खेलने के तैयार मंदार, शॉर्ट गेंद थी, हल्का से खेला है, गेंद न जाती हुई शॉर्ट पॉइंट पर, बॉलर खुद जाकर उस गेंद को कलेक्ट कर पाएंगे। 1 रन निकालने का मौका दोनों बल्लेबाजों को आता हुआ। 1 रन के साथ स्कोर में बढ़ोतरी, इसको जा पहुंचता हुआ इस मैदान पर 37 रनों पर। चले 6 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। आने वाले तमाम 20 गेंदों का खेल इस मैदान पर आना बाकी रहेगा। 20 चेंडू आणि 6 धावा। पाहूया षटकारीन अभिषेकच्या बॅटने मन जिंकले जातील का प्रेक्षकांचे अभिषेक अंगणेच्या वतीने। अनिकेत यांचा पुढचा चेंडू अभिषेक अंगणेसाठी येतोय, राईटमवर मारा होतोय। अगली गेंद
ओहो बेहतरीन गेंद थी। चाहते हैं कि बड़ा शॉट नहीं, सिंगल डबल से मैच को हम आगे लेकर जाएंगे। यही क्रिकेट की पहचान होती है, यही क्रिकेट खेला जाता है। सम्मान देना चाहिए कि रन संख्या बड़ी हो या छोटी हो, मगर जब आप जीत के करीब जाते हैं, खुशबू जब आपको जीत की आती है, तो इसे सिंगल डबल के साथ मैच की खुशबू को आप आगे लेकर जाते हैं। लाजवाब मुकाबला इस मैदान पर चलता हुआ। आने वाले 19 गेंदे, 5 रनों की जरूरत। अगली गेंद अमित मंदार के लिए आती हुई। वो बेहतरीन शॉट यहाँ पर खिलाड़ियों ग्राउंड पर आती हुई गेंद लॉन्ग ऑन पर, जब तक गेंद को फील किया जाएगा 1 रन जरूर मिलेगा। 1-1 रन के साथ ओवर नंबर 3 समाप्त होता हुआ। इन 18 चेंडू। चलिए आइए गेंदबाजी पर। अब यहाँ पर कप्तान खुद गेंदबाजी का नजारा पेश करेंगे। यंगस्टर पापड़ी के कप्तान गणेश काकर सर जी। वाकई में वसई के मैदान पर बात की जाए तो बहुत ही सालों के साथ इस क्रिकेट को जिंदा रखा है वो हमारे यंगस्टर पापड़ी के गणेश काकर सर जी ने। तमाम खिलाड़ियों को योगदान देते हुए यहाँ पर प्रैक्टिस होती है। विकेट नंबर 2 पर आप देखते हैं 4 रनों की जरूरत है। 18 चेंडू आणि 4 धावा। पुढचा चेंडू मंदासाडी गणेश काकर सर यांचं आपण पाहतोय। और बेहतरीन गेंद थी, बैकफुट गया, आंख के आदत खेला, गेंद जाती हुई शॉर्ट डीप पॉइंट क्षेत्र में, जब तक गेंद को फील्ड किया जाएगा 1 रन आसानी से पूरा होता हुआ। 1 रन के साथ स्कोर में बढ़ोतरी, स्कोर जा पहुंचता हुआ इस मैदान पर 30 रनों पर। 3 रनों की जरूरत है। ग्रैंड फाइनल है और 1 लाख रुपए की इनामों की राशि देखना होगा किसके पक्ष में जाएगी, मगर अहलियत हम बता दे चलेंगे तो इस मैदान पर न्यू मुंबई। ओहो लाजवाब गेंदबाजी यहाँ पर देखिए, अभी भी क्षमता है, ताकत है यहाँ पर बल्लेबाजों को नचाने के लिए। लाजवाब गेंदबाजी का नजारा पेश होता हुआ। 16 गेंदे और 3 रनों की जरूरत है। अगली गेंद और एक बड़ा शॉट ऑन साइड मिड विकेट पर, बिग आता हुआ अभिषेक आंगने के बाद से निकलता हुआ कर सिक्सर। न्यू मुंबई यहाँ पर न्यू मुंबई मुकाबला 1 लाख रुपए बेहतरीन ट्रॉफी। दूसरा इनाम आप देखने जाएंगे तो यंगस्टर पापड़ी 50,000 रुपये बेहतरीन ट्रॉफी। तमाम क्रिकेट रसिकांचा प्रेक्षकांचा एकदा परत लायन्स क्लबच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत। ज्याने आपल्याला सहकार्य केलं त्यांचं पण मनपूर्वक हार्दिक स्वागत। आमच्या विकेट माली म्हणजे शिवा माली यांचं पण मनपूर्वक हार्दिक स्वागत। त्याने 2 दिवस या विकेटसाठी मेहनत केली, त्यांचं पण लायन्स क्लबच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत। लायन्स क्लबचे तमाम मेंबरांचं, तमाम आलेल्या क्रिकेट रसिकांचं प्रेक्षकांचं एकदा परत मनपूर्वक हार्दिक स्वागत। आणि आमच्या समालोचन